मनमोहन सिंह सरकारने कर्जमाफी दिल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या होत्या। सरकारी आकडेवारीतूनच स्पष्ट कर्जमाफीने आत्महत्या कमी होत नाहीत, हा सरकारचा दावा ठरला खोटा। राज्यात यंदा आतापर्यंतची सर्वात जास्त टँकरची संख्या, राज्यभरात तब्बल 4356 टँकरने होतोय पाणी पुरवठा। मिरजमध्ये रेल्वे वॅगन्समध्ये भरलं जातंय 25 लाख लिटर पाणी। रेल्वे आज संध्याकाळपर्यंत लातूरला पोहोचण्याची शक्यता। मला असं वाटतं की त्या सेल्फीला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नसेल। आम्ही टीका करणारे आमच्या गाड्यांचे एअर कंडिशन बंद केलेत का, आमच्या घरातले एअर कंडिशन बंद केलेत का, बाबा दुष्काळ पडलाय। बाळासाहेब थोरातांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण, म्हणाले चांगलं काम केलं म्हणूनच काढला सेल्फी। टीका करणाऱ्यांनी घरातला आणि गाडीमधला एसी बंद करावा, थोरातांनी दिला सल्ला। सिंचन घोटाळ्यातील कंपन्यांनी केली बेकायदा वाळू उपसा, सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यवधीची रॉयल्टी भरलीच नाही, कॅगनं ठेवला ठपका। ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना जीवे मारण्याची धमकी, सनातन धर्माला विरोध करू नका असं धमकीचं पत्र। कोल्हापुरातल्या मंदिराच्या नावाच्या वादामुळे धमकी दिल्याचा संशय। नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 3ही आरोपींना अटक, तर पुण्यात तरुणीवर बलात्कार, 2 मित्रांसह 4घांना अटक। नाशिकमधल्या संसारे मायलेकांच्या हत्येमागचा आरोपी गजाड, रामदास शिंदेला अटक, लैंगिक अत्याचाराला प्रतिकार केला म्हणून महिला आणि तिच्या मुलाचा केला खून। मुरुडमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी आबेदा इनामदार कॉलेजच्या संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल, समुद्रात बुडून झाला होता 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू। भगवान महावीर ये दुनिया के सबसे बड़े पर्यावरण प्रेमी थे, तो ये गलत बात नहीं होगी। आणि जगातले सगळ्यात मोठे पर्यावरणवादी होते भगवान महावीर। महावीर जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांचे नागपुरात उद्गार।